T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सर्वात जास्त पैसे कोणत्या खेळाडूला मिळाले? जसप्रीत बुमराला की संजू सॅमसनला? आपण या दोन्ही खेळाडूंची नावे घेतली आहेत कारण या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चर्चा याच दोघांच्या कामगिरीची झाली. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळामुळे संपूर्ण स्पर्धा गाजवली. सर्वप्रथम आपण त्यांच्या कामगिरीबद्दल बोलूया आणि त्यानंतर पाहूया की वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सर्वात जास्त पैसे नेमके कोणाला मिळाले. स्टेडियममध्ये हजारो लोकांचा जल्लोष उसळला होता. तिरंगा आकाशात उंच फडकत होता आणि मैदानाच्या मध्यभागी एक खेळाडू शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, गोंधळ नव्हता, पण डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. तो खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमरा. क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान खेळाडू झाले. काही फलंदाजांनी हजारो रन केले, काही गोलंदाजांनी शेकडो विकेट्स घेतल्या. पण काही खेळाडू असे असतात जे फक्त आकडेवारीत महान नसतात, तर ते संपूर्ण इतिहास बदलून टाकतात. जसप्रीत बुमरा हा तसाच खेळाडू आहे. जेव्हा लोक विचारतात की भारताने T20 वर्ल्ड कप कसा जिंकला, तेव्हा उत्तर एकच आहे: बुमरा. कारण या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये भारताचा सर्वात मोठा आधार, सर्वात मोठा योद्धा आणि सर्वात मोठा मॅच विनर एकच होता: जसप्रीत बुमरा. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना आजही लोक विसरू शकत नाहीत. शेवटच्या टप्प्यात सामना भारताच्या हातातून निसटत होता. विरोधी संघाला फक्त 30 चेंडूत 30 रन हवे होते. क्रिकेटमध्ये अशा परिस्थितीत जिंकण्याची शक्यता फार कमी असते. स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षकही शांत झाले होते. पण तेव्हाच बॉल हातात घेऊन जसप्रीत बुमरा धावत आला. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू दबाव, तिसरा चेंडू विकेट. क्षणात सामना बदलला. विरोधी संघाचा आत्मविश्वास तुटला आणि भारताने जवळपास हरलेला सामना जिंकला. तो फक्त एक ओव्हर नव्हता, तो क्षण होता जिथे भारताचा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रवास मजबूत झाला. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये बुमराहने जे केले ते अविश्वसनीय होते. जिथे बाकी गोलंदाज 9 ते 10च्या इकॉनॉमीने रन देत होते, तिथे बुमरा फक्त 6च्या आसपास इकॉनॉमी ठेवत होता. त्याने 14 विकेट्स घेतल्या. ॲव्हरेज फक्त 12चा होता आणि इकॉनॉमी 6.21. T20 क्रिकेटमध्ये अशी गोलंदाजी जवळजवळ अशक्य मानली जाते. सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत कठीण होता. इंग्लंडचे फलंदाज आक्रमक खेळत होते. सामना हातातून निसटतोय असे वाटत होते. पण तेव्हाच बुमराहने पुन्हा एकदा कमाल केली. 4 ओव्हर्समध्ये फक्त 33 रन देत एक महत्त्वाची विकेट घेतली आणि इंग्लंडचा वेग पूर्णपणे थांबवला. त्या स्पेलनंतर सामना भारताच्या बाजूने फिरला. फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडसमोर 255 रनांचा प्रचंड डोंगर उभा केला. पण क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते. न्यूझीलंडची टीमही आक्रमक खेळत होती. पण तेव्हाच पुन्हा एकदा बुमराचा जादुई स्पेल सुरू झाला. 4 ओव्हर्समध्ये फक्त 15 रन आणि 4 विकेट्स. 255 रनच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच एक गोलंदाज झाला आणि तो म्हणजे जसप्रीत बुमरा. या विजयासह भारताने इतिहास घडवला. भारत पहिली टीम बनली जिने घरच्या मैदानावर T20 वर्ल्ड कप जिंकला. भारत पहिली टीम बनली जिने सलग 2 T20 वर्ल्ड कप जिंकले. आणि भारत पहिली टीम बनली जिने 3 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकले. पण या विजयाची कहाणी फक्त बुमराची नाही. या वर्ल्ड कपमध्ये आणखी एक खेळाडू होता ज्याने संपूर्ण जगाला चकित केले: संजू सॅमसन. संजू सॅमसन हा असा खेळाडू आहे ज्याला अनेक वेळा दुर्लक्षित केले गेले. कधी टीममधून बाहेर ठेवले गेले, कधी बेंचवर बसवले गेले. अनेक लोकांनी त्याच्यावर टीका केली. काही लोकांनी तर असेही म्हटले की संजू सॅमसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य नाही. पण क्रिकेटचा देव कधीकधी अशा लोकांसाठी मोठी संधी ठेवून ठेवतो.
आणि या वर्ल्ड कपमध्ये ती संधी संजू सॅमसनला मिळाली. फक्त 5 सामने आणि त्या 5 सामन्यात त्याने 321 रन केले. ही फक्त रणसंख्या नव्हती, हा एक संदेश होता. ज्यांनी त्याला कमी लेखले होते त्यांच्यासाठी हा एक जोरदार उत्तर होता. क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध संजू सॅमसनने 50 चेंडूत 97 रन केले. तो शतकाजवळ होता, पण त्याने वैयक्तिक विक्रमाचा विचार केला नाही. त्याने टीमचा विचार केला. भारत जिंकला आणि पाकिस्तानचा पराभव झाला. सेमीफायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध त्याने 42 चेंडूत 89 रन केले. पुन्हा एकदा शतकाच्या जवळ, पण पुन्हा एकदा टीमसाठी खेळ. ही परी T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय फलंदाजाची सर्वात मोठी पारी ठरली. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये संजू सॅमसनने 24 सिक्स मारले. फक्त 5 सामन्यात 321 रन करून त्याने भारतासाठी एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम केला. आणि म्हणूनच त्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा सन्मान मिळाला. या वर्ल्ड कपची कहाणी 2 नावांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन. एकाने गोलंदाजीने सामना जिंकवला, दुसऱ्याने फलंदाजीने भारताला फायनलपर्यंत पोहोचवले. आज संपूर्ण जग म्हणत आहे की भारत क्रिकेटचा नवा सम्राट बनला आहे. आणि या सम्राटाच्या राज्याभिषेकात 2 योद्ध्यांची सर्वात मोठी भूमिका होती, जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन. हा वर्ल्ड कप फक्त एक ट्रॉफी नव्हता, हा भारताच्या नव्या युगाचा आरंभ होता. आणि जर भविष्यात भारत पुन्हा वर्ल्ड कप जिंकला तर इतिहास कदाचित पुन्हा तेच म्हणेल, बुमराह आहे तर भारत जिंकणारच. T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मिळालेले पैसे. T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मिळालेले पैसे. एक जसप्रीत बुमराह फायनलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच मिळाला. द इकॉनॉमिक टाइम्स. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यावर टीमला सुमारे 27.48 रुपये कोटी ICC प्राइज मनी मिळाले. द इकॉनॉमिक टाइम्स. त्यानंतर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाने संपूर्ण टीमसाठी 125 कोटी रुपये बोनस जाहीर केला. अमर उजाला. या बोनसपैकी प्रत्येक खेळाडूला साधारण 5 कोटी रुपये मिळाले. द इंडियन एक्सप्रेस. त्यामुळे जसप्रीत बुमराहला अंदाजे 5 कोटी रुपये बोनस टीम शेअरमधून मिळाले. 2. संजू सॅमसन. त्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड मिळाला. द टाइम्स ऑफ इंडिया. पण ICCकडून या अवॉर्डसाठी वेगळे मोठे कॅश प्राइज दिले गेले नाही, फक्त ट्रॉफी/सन्मान मिळाला. द फायनान्शियल एक्सप्रेस. मात्र टीम इंडिया जिंकल्यामुळे त्यालाही BCCI बोनस अंदाजे 5 कोटी रुपये मिळाले.